अजून खूप दिवस आहेत. त्याच्या आधी आता भगीरथ दादांनी सांगितलं पुलाखालनं खूप पाणी जाणार आहे. त्यामुळं 2029चा विचार आता न करता आपला पंढरपूर आणि मंगळवेढा या मतदारसंघामध्ये शिवसेना पक्ष आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विचाराची लोक जास्तीत जास्त कशी प्रभावात येतील ते काम आम्ही करू आणि योग्य काम करणाऱ्या माणसाला उमेदवारी मिळेल किंवा आमदारकीचा चान्स मिळेल हा पक्ष ठरवणार आहे. त्यामुळे आम्ही दोघंही काम करण्यासाठी आणि लोकांना ज्या लोकांनी विश्वास दाखवून आपल्याला सर्वांना नगरपालिकेच्या वेळेस जिल्हा परिषद तालुका पंचायत या सर्वांच्या माध्यमातून येणाऱ्या आता ग्रामपंचायत असतील त्यांना ताकद देण्याचं काम आमच्या दोघांच्याकडनं होईल आणि योग्य वेळी पक्ष निर्णय घेईल तेव्हा आम्हा दोघांना मान्य असेल. शरद पवार साहेब असतील किंवा खासदार साहेब असतील यांच्यावरून तुमच्यावर काही अन्याय झालाय का? नाही कोणाच्याही कडून आमच्यावर कुठलाही अन्याय झालेला नाही. आता सांगितलं ना भगीरथ दादांनी माझंही तेच आहे. लोकांनी आपल्यावरती विश्वास दाखवला. आम्ही सगळे पक्ष म्हणजे आता आमच्यामध्ये काम करणारे सहकारी असतील सर्व पक्षात असून सुद्धा आम्ही एक विकास आघाडी स्थापन करून आम्ही त्या माध्यमातून काम केलं आणि जर एकत्र असू तर चांगलं ह्याच्यापेक्षा काम होऊ शकतं. लोकांसाठी आम्ही हा निर्णय घेतोय आणि मला वाटतं तो योग्य तुमच्या पण माध्यमातून आपण काही मागणी करणार आहात का? विधान परिषदेच्या जागा रिक्त होतात सोलापूर जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या असेल, आपण दोघंही सक्षम नेतृत्व आहात, आपण पक्षात जात आहेत, दोघांपैकी एकासाठी पण मागणी करणार आहात? नाही, हा आमच्या लेवलचा प्रश्नच नाही. आम्ही आता पक्षात जाणार आहोत, त्याच्यानंतर काम करू आणि आमचं काम बघून आदरणीय पक्ष नेतृत्व तो विषय घेतील.